जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या भक्तीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देवाने हा नवीन दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, कालचा दिवस परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. तसंच आम्हाला रात्रभर सांभाळून हा नवीन दिवस दाखवला. या पहाटच्या समय आपण उठूया, आपण प्रार्थना करूया, त्याची भक्ती करूया, कारण देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये जोडलेला आहे. आपल्या सर्व बंधू आणि बहिणींच्या जीवनामध्ये जोडलेला आहे आणि विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीपासून त्याने आमचं रक्षण केलंय. त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याचे आभार मानू. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, आम्ही तुझी प्रार्थना करत असताना तू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला सर्व पापापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून प्रिय प्रभू येशू तू आम्हाला दूर ठेव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व वाईट गोष्टीपासून तू आमचं जीवन सांभाळ. प्रिय प्रभू, तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि प्रिय प्रभू, आम्ही तुझ्या मार्गावरती, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या पवित्रतेत चालावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. हे देवा प्रभू, मी तुझा आहे आणि प्रभू, तुझा स्वभाव तू माझ्यामध्ये तू टाक. तू मला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या पवित्रतेत तू मला चालव आणि तुझ्या सामर्थ्यात तू मला चालव आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आज या सकाळच्या समयी आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करीत आहोत. तुझ्या वचनातून मी बोलत असताना तू मला सहाय्य कर. सर्व प्रकारे प्रिय प्रभू येशू, तुझं आरोग्य, तुझं सामर्थ्य आमच्यावरती उतरून दे. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये घे. या भक्तीचा चालक, मालक, पुढारी तू हो. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू त्यांना स्पर्श कर, मला स्पर्श कर आणि तुझ्या वचनामध्ये चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. या शेवटच्या काळामध्ये आम्ही राहत असताना प्रभू, तुझं दर्शन तू आम्हाला तू दे. तुझ्या पवित्रतेत तू चालव आणि प्रभू, सर्व सैतानी हल्ल्यावरती विजय मिळवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रिय प्रभू येशू, तू माझा देव आहे. सर्व लोभावरती विजय मिळवण्यासाठी तू सहाय्य कर. तुझ्या पवित्रतेत तू मला चालव आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वर. सर्व दुष्टावरती विजय मिळवण्यासाठी तू मला सहाय्य कर. होय प्रभू, या सकाळच्या समय ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियानो, ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केला आणि शेअर करतायत आणि देवाच्या वचनाचा प्रसार करतायत, या स्वर्गीय गोष्टीच्या सेवेचा भागीदारी तुम्ही होत आहात, त्याबद्दल तुम्हाला व तुमच्या परिवाराला देवबाप आशीर्वादित करो आणि विशेष म्हणजे प्रभूमध्ये वाढा. प्रार्थनेची सुरुवात करत असताना आपण एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आवाज उठाएंगे हम, साज बजाएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, संसार की सुंदरता में यह रूप जो तेरा है, इन चांद सितारों में है अश्क जो तेरा ही. महिमा की तेरी बातें हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना, यह गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, दिल तेरा खजाना है, एक पाक मोहब्बत का, था पा न सका कोई, सागर है तू उल्फत का.
हम तेरी मोहब्बत से दिल अपना सजाएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे, ना देख सका हमको तो पाप के सागर में, और बन के मनुष्य आया आकाश से सागर में। मुक्ति का तू दाता है, हम सबको बताएंगे, है यीशु महान अपना यह गीत सुनाएंगे, आवाज उठाएंगे। देव बाप या गीताद्वारे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आशीर्वादित करो। प्रियांनो, आजच्या वचनामध्ये आपण जाऊया। आपण मागील अध्यायामध्ये पाहिलं की परमेश्वराने मोशेला सांगितलं की तुम्ही परमेश्वराचं भय ठेवा आणि पापापासून दूर राहा, आणि म्हणून परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना विधी आणि नियम लावून दिलेले आहे। आणि परमेश्वर त्या ठिकाणी म्हणाला की तुम्ही एक वेदी बांधा, आणि खरोखर मागच्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की आमच्या घरामध्ये प्रार्थनेची विधी ही पाहिजे, आणि ही प्रार्थनेची विधी जर तुमच्या आणि माझ्या घरामध्ये नसेल तर आम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही, धार्मिक जीवन आम्ही जगू शकत नाही, प्रभूमध्ये आम्ही जीवन जगू शकत नाही। आणि म्हणून आमच्या विधी जी बांधायची आहे ती आम्हाला प्रार्थनेची विधी बांधायची आहे। आणि जे वेदीसाठी जे दगड लागणार आहे ते आम्हाला कोणत्याही प्रकारचे धातू न लागता जसं देवाने घडवलेले दगड आहेत, जसं नैसर्गिक रूप आहे ते दगड आम्हाला विधीसाठी बांधायचे आहे। आणि प्रियांनो, आम्हाला आमची प्रार्थनेची विधी मजबूत पाहिजे। आज आम्ही पाहणार आहोत निर्गमनाचा 21वा अध्याय, आणि ह्या पवित्र शास्त्रामध्ये आम्ही मनन करत असताना, या पुस्तकामध्ये मनन करत असताना की परमेश्वराने इस्रायलला नियम लागून दिलेले होते। आणि पहा, आज आम्ही गुलामासंबंधीचे नियम आपण पाहणार आहोत, आणि तोच भाग आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये अनुवाद याचा 15वा अध्याय 12 ते 18 या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे। तर पहा, तर चला आपण देवाचं वचन काय सांगतं ते आपण ऐकूया। 21वा अध्याय, निर्गमनाचा 21वा अध्याय। आता जे नियम तू त्यास लावून द्यावे ते हेच, तू एखादा इब्री गुलाम विकत घेतला तर त्याने 6 वर्ष काम करावे, आणि 7व्या वर्षी तू त्याच्याबद्दल काही न घेता त्यास मुक्त होऊन जाऊ द्यावे। पहा, गुलामाच्या विषयी एक महत्वाचा नियम त्या ठिकाणी परमेश्वराने केलेला, कारण त्या काळी गुलामगिरीची प्रथा होती, आणि म्हणजे कोणी एखादा गुलाम जर विकत घेतला तर त्या ठिकाणी त्याला 6 वर्ष त्याच्याकडून काम करून घ्यायचं, आणि 7व्या दिवशी परमेश्वराने त्याला मुक्त करायला लावलेला आहे। आणि तो सडा आला असेल तर त्याने सडेत जावे, तो बायको घेऊन आला असेल तर त्याच्या बायकोनेही त्याच्याबरोबर जावे, त्याच्या धन्याने त्याला बायको करून दिली असेल व तिला मुलगे व मुली झाल्या असतील तर ती व तिची मुलीबाळे धन्याची त्याने एकट्यानेच जावे। पण जर तो दास साप म्हणू लागला की माझ्या धन्यावर व माझ्या बायको मुलावर मी प्रेम करीतो, मी मुक्त होऊन जाणार नाही, तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर आणून दारापाशी किंवा दाराच्या चौकटीपाशी उभे करावे, आणि आरीने त्याचा कान टोचावा, म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील। पहा, ह्या ठिकाणी गुलामाविषयी एक महत्वाच्या गोष्टी आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता सडा आला असेल म्हणजे तो एकटा जर आला असेल तर त्याने एकटेच जावे, आणि तो बायको घेऊन आला असेल तर त्याच्या बायकोनेही त्याच्याबरोबर जावे। म्हणजे दोघं जर पती पत्नी गुलाम म्हणून त्या ठिकाणी सेवेसाठी त्या ठिकाणी गेले असतील तर प्रियांनो, त्यांनी 7व्या वर्षी त्या ठिकाणी त्यांना मुक्त केल्यानंतर त्या दोघांनी जावे। पण जर त्याच्या धन्याने त्याला बायको करून दिली असेल तर प्रियांनो,
त्या बायकोपासून त्याला होणारी जी मुले बाळे ते सर्व त्या धन्याची आहे. आणि मग जर त्याचं प्रेम त्या बायको आणि त्या लेकरांवरती जर असेल तर त्याने त्या धन्याची विनवणी करून त्याला म्हणावे की माझं प्रेम या बायकोच्या लेकरांवरती व बायकोवरती आहे, तर मी तुमच्या पशीच मी राहील. मग त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की ती जी मुले बाळे आहेत आणि ती बायको जी आहे ती त्या धनीची आहे. तर जो गुलाम आहे त्याने एकट्यानेच त्या ठिकाणी मुक्त व्हावं. परंतु जर तो विनवणी करू लागला तर त्याला देवासमोर आणून दारापाशी किंवा दाराच्या चौकटीपाशी उभे करावे आणि आरीने त्याचा कान टोचावा, म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करेल. प्रियांनो, आणि मग तो कायमचा त्या ठिकाणी आयुष्यभर त्या धन्याचा गुलाम म्हणून त्या ठिकाणी राहणार आहे. आणि मग पहा, आज जर आम्ही पाहत आहोत की कान टोचण्याची फॅशन आम्ही पाहत आहोत की कानात पुरुष बाळी घालत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे कान टोचून घेत आहे. प्रियांनो, आम्ही ह्या जगाचे गुलाम म्हणून जगायचं नाही, तर आम्हाला प्रभूचं गुलाम म्हणून जगायचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो की आपले कान टोचून घेऊ नका, कारण प्रभूने तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. देवाने तुम्हाला सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून, सर्व प्रकारच्या दास्यामधून तुम्हाला मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही कोणाचेही जगातील कोणाचेही गुलामगिरीमध्ये तुम्ही राहू नका, कारण परमेश्वर देव तुमचा राजा आणि तुमचा पिता आहे. आणि जे कान टोचून घेतात त्यांना नम्र विनंती की तुम्ही कान टोचून घेऊ नका. जर टोचले असतील तर प्रियांनो, त्या कानातल्या गोष्टी तुम्ही काढून टाका, कारण आम्ही जगाचे नाही तर आम्ही परमेश्वराचे आहोत. आणि मग 7 वचन आम्हाला सांगतं, कोणी आपली मुलगी दासी म्हणून विकली तर तिने दासाप्रमाणे निघून जाता कामा नये. तिच्या धन्याने तिला आपली बायको करून घेण्याचे ठरवले आणि पुढे तिच्यावरून तिची मर्जी उडाली तर त्याने खंड घेऊन तिला जाऊ द्यावे. त्याने तिला धोका दिल्यामुळे तिला परक्या लोकांना विकून टाकण्याचा त्याला अधिकार नाही. तिला आपल्या मुलांसाठी ठेवून घ्यावयाचे असल्यास त्याने तिला मुलीप्रमाणे वागवावे. त्याने दुसरी बायको केली तर हिला अन्न, वस्त्र व वैवाहिक व्यवहार यात काही कमी पडू देऊ नये. ह्या तिन्ही गोष्टी तो करीत नसेल तर त्याने काही खंड न घेता तिला मुक्त होऊन जाऊ द्यावे. अशा रीतीने परमेश्वराने इस्रायलामध्ये गुलामासंबंधी नियम परमेश्वराने केलेला आहे. शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्यासंबंधी नियम. मग पहा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण येत आहोत. या ठिकाणी वचन 12 ते 17 आम्हाला 12 ते 27 वचनापर्यंत आम्हाला या ठिकाणी गोष्टी दिसत आहे. आणि मग पहा, या ठिकाणी कुणी एखाद्याला मारिले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जीवे मारावे. एखाद्याला मारून टाकण्याच्या हेतूने कुणी टपून बसला नव्हता, पण देवाने त्याला त्याच्या हाती पडू दिले, तर त्याला पळून जाण्यासाठी मी तुला स्थान नेमून देतो. पण जर कुणी जाणून बुजून आपल्या शेजाऱ्यावर चालून गेला व कपटाने त्याचा घात केला तर त्याचा वध करण्यासाठी माझ्या वेदीपासून देखील त्याला घेऊन जावे. कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जीवे मारावे, हे परमेश्वराने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. एखाद्या मनुष्याला चोरून नेऊन कोणी त्याला विकील किंवा चोरलेला त्याच्यापाशी सापडेल तर त्याला अवश्य जीवे मारावे. कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्या शाप दिले तर त्याला अवश्य जीवे मारावे. माणसे भांडत असता एकाने दुसऱ्याला दगड मारिला किंवा ठोसा मारिला, त्यामुळे त्याचा मृत्यू न येता केवळ त्याला अंथरूण धरावे लागले आणि तो उठून काठी घेऊन हिंडू फिरू लागला तर मारणाऱ्याला सोडून द्यावे. मात्र तो घरी बसल्यास त्याचे झालेले नुकसान मारणाऱ्याने भरून द्यावे आणि त्याला पूर्ण बरे करावे. कोणी आपल्या दासाला किंवा दासीला काठीने मारेल आणि मारता मारता तो किंवा ती मरेल तर त्याला अवश्य शिक्षा व्हावी. पण तो 1-2 दिवस जगला तर धन्याला दंड करू नये,
कारण तो त्याचेच धन होय. माणसे आपसात झोंबाझोंबी करीत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला मार लागून तिचा गर्भपात झाला, पण तिला दुसरी काही इजा पोचली नाही, तर त्या स्त्रीचा पती लादेल तो दंड त्याला करावा आणि न्यायाधीशाच्या ठरावाप्रमाणे त्याने तो भरावा. पण दुसरी काही इजा झाली तर जीवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात, पायाबद्दल पाय, डागण्याबद्दल डागणे, जखमेबद्दल जखम, फटक्याबद्दल फटका असा बदला घ्यावा. जर कोणी प्रहार करून आपल्या दासाचा किंवा दासीचा डोळा फोडिला, तर तो डोळा गेल्यामुळे त्याने त्याला दास्य मुक्त करावे. आणि जर कोणी प्रहार करून आपल्या दासाचा किंवा दासीचा दात पडून टाकला, तर तो दात गेल्यामुळे त्याने त्याला दास्य मुक्त करावे. अशा रीतीने परमेश्वराने ह्या ठिकाणी मोशेद्वारे इस्रायलला या ठिकाणी नियम लावून दिलेले आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. हे नियम का लावले तर ह्या लोकांकडून कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि देवाच्या इच्छेने वागावं, त्यांच्यामध्ये एक सुज्ञता यावी, त्यांच्यामध्ये परमेश्वराला जाणून घेण्याची इच्छा व्हावी, त्यांच्या जीवनातील वाईटपणा निघून जावा, त्यांच्या जीवनातील अन्याय निघून जावा, त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रकारचा घाणेरडा स्वभाव निघून जावा, म्हणून परमेश्वर देवाने हे नियम त्या ठिकाणी लावून दिलेले आम्हाला दिसत आहे. आणि मग ह्यावरून दिसतं की ह्या ठिकाणी स्वतः परमेश्वर त्यांचा शिक्षक आहे, परमेश्वर त्यांचा मार्गदर्शक आहे. त्याचप्रमाणे प्रियांनो, आज आम्ही नवीन कराराच्या उत्पत्तीमध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्त देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आम्हाला दिलेला आहे की त्याने ह्या सर्व विधी नियम स्वतः पाळले आणि आमच्यासाठी देवाकडे जाण्याचा मार्ग सोपा करून दिलेला आहे. प्रियांनो, आज आम्ही कोणाचेच गुलाम नाही, परंतु प्रियांनो हे कशामुळे झालं तर त्याच्या एकुलत्या एक पुत्रामुळं. आज आम्हाला देवाने दास्य मुक्त केलंय, पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. आणि प्रियांनो, तरी पण तुम्हाला मला जर गुलामगिरीमध्ये राहूशी वाटत असेल, पापाच्या गुलामगिरीमध्ये म्हणा, एखाद्याच्या गुलामगिरीमध्ये म्हणा, तर प्रेज द लॉर्ड, कारण ह्या तुमचा निर्णय आहे. परंतु देवाची इच्छा आहे कुणी कोणाच्या गुलामगिरीत राहू नये, कोणाच्या दास्यामध्ये राहू नये. तर प्रियांनो, आज आम्हाला प्रभूने अशी शिकवण दिलेली आहे की आज आम्हाला एका गालावर जर मारलं तर दुसरा गाल पुढा कर. 1 मैल जर तुम्हाला घेऊन चालत असेल तर त्याच्या संगती 10 मैल तू चालत जा. जर कोणी अंगाराखा घेऊ पाहतो तर त्याला तो सगळे कपडे तू त्याला देऊन टाक. आणि पहा प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये प्रभूने या सर्व गोष्टी आमच्यासाठी पाळलेल्या आहेत, त्या रद्द केलेल्या नाही. प्रियांनो, आज बऱ्याच मंडळांमध्ये चुकीचं शिक्षण दिल्या जात आहे. प्रभूने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या सर्व गोष्टी पाळल्या, नियमशास्त्र त्याने पूर्ण पाळून पूर्ण केलं, रद्द केलं नाही प्रियांनो. कारण नियमशास्त्र हे नवीन कराराचा पाया आहे. परमेश्वराने जे नियम लागू केलेले आहेत ते आजही त्याच्या लोकांमध्ये, इस्रायलमध्ये आणि देवाच्या लोकांमध्ये ते पाळले जात आहे. परंतु प्रभू येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वर्गीय नियम दिलेले आहे, नवीन नियम दिलेले आहे आणि ते आम्ही पाळले पाहिजे. हे सर्व नियम प्रभू येशू ख्रिस्ताने एकाच आज्ञेमध्ये, एकाच वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि ते म्हणजे तू आपला स्वतःवर जशी प्रीती करतो तसेच तू आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. आणि खरोखर प्रियांनो, ह्या एका वचनामध्ये संपूर्ण हे आज्ञा आपल्या जीवनामध्ये बसलेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला ह्या नवीन करारामध्ये राहत असताना, नवीन कराराच्या युगामध्ये आम्ही जगत असताना, प्रभू येशूच्या युगामध्ये आम्ही जगत असताना आम्हाला त्याने स्वर्गाचा मार्ग दाखवलेला आहे, त्याने आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवलेला आहे, पवित्रतेचा मार्ग दाखवलेला आहे. प्रियांनो, ह्या सकाळच्या समय आम्ही आमचं जीवन त्या परमेश्वराला सोपवून देऊया आणि जे शास्त्र भागामध्ये सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. मी सांगण्यावरती विश्वास ठेवू नका.
देवाचं पवित्र वचन, पवित्र बायबल तुम्ही उघडा आणि त्याच्यावरती अभ्यास करा आणि परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे याच्यासाठी तुम्ही अभ्यास करा, प्रार्थना करा आणि देवाच्या वचनाबरोबर चला. ह्या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रिय प्रभूजी, आमच्या सर्व जीवनामध्ये तुझं वचन भरल्या जाऊ दे प्रभू. हे सुंदरसे नियम तू ह्या जगामध्ये प्रिय प्रभू येशू तू इस्रायल लोकांना दिलेले आहे प्रभू. तेच नियम आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला सुरळीत तू करून दिलेले आहे आणि त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला चालव. हे देवबापा, ह्या पुस्तकाचं अध्ययन करत असताना प्रभू, ह्या पुस्तकावरती मनन करत असताना परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी केलेलं कार्य आणि त्यांना योग्य शिस्त लावण्यासाठी घेतलेला निर्णय प्रिय प्रभू येशू अतिशय मोलाचा होता. कारण देवाला त्यांचं जीवन माहिती होतं, त्यांची जीवनशैली माहिती होती. ते लोक काय करणार आहे या सर्व गोष्टी परमेश्वराला अगोदरच ठाऊक होत्या आणि म्हणून परमेश्वराने ह्या ठिकाणी त्याला नियम लावण्याची इस्रायल लोकांना गरज पडलेली आहे. आणि खरोखर परमेश्वर देव पवित्र आहे, तो प्रीती करणार आहे. जर तो प्रीती करणारा नसता तर त्यांनी ह्या ठिकाणी नियम हे लावलेच नसते. कारण देवाची इच्छा आहे की आम्ही कोणत्याही प्रकारच्या घाणेरड्या पापामध्ये पडू नये, आम्ही कोणत्याही वाईट मार्गाने जाऊ नये. तर प्रियांनो, आज आम्हाला या ठिकाणी परमेश्वराच्या पुढे जायचं आहे आणि खरोखर हे देवा, आज आम्हाला तुझ्या पवित्र चरणाजवळ जाण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्रतेत तू आम्हाला चालव, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू चालव. आणि खरोखर प्रभू, आज या सकाळच्या वेळेस तू आमच्या प्रत्येकाची तू भेट घे. प्रिय प्रभू येशू, तू माझ्या मुखाद्वारे तू बोललास त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, त्यांच्या जीवनातील सर्व भयानक आजार तू काढून टाक. हो पित्या परमेश्वर, आज आम्ही प्रार्थना करत आहोत. पंजाब राज्यामध्ये पुराने कहर केलेला आहे प्रभू, तो पूर कंट्रोलमध्ये येऊ दे. तेथील तुझ्या लोकांचा तू बचाव कर प्रभू, त्या लोकांवरती दया कर प्रभू. तेथील लोकांचं झालेलं नुकसान प्रिय प्रभू येशू प्रभू, त्यांच्यावरती तू दया कर. त्यांचं सर्व पुरामुळं त्यांचं रक्षण तू कर, पुरापासून रक्षण कर प्रभू. तेथील परिस्थिती तुझ्या हातामध्ये तू घे, कंट्रोलमध्ये आण आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व नैसर्गिक आपत्तीपासून तेथील प्रदेशाचं तू रक्षण कर. हो पित्या परमेश्वरा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे आणि तुझ्या वचनाची पूर्तता ह्या पृथ्वीवरती होत आहे. तुझं येणं जवळ येऊन ठेपलेलं आहे प्रभू. सर्व साथीच्या आजारापासून, सर्व नैसर्गिक आपत्तीपासून प्रभू, तुझ्या सर्व लोकांचं, सर्व राष्ट्रांचं तू रक्षण कर. आमच्या भारत देशाचं तू रक्षण कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज जे ऐकणारे लोक आहेत त्यांच्या जीवनामधील जे काही समस्या आहेत, जे काही अडचणी आहेत, त्या सर्व समस्या, त्या सर्व अडचणी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आणि आज या सकाळच्या समय त्या प्रत्येकाचा ताबा तू घे प्रभू आणि तू त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर. होय प्रिया प्रभू, तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हे देवा, आज या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझा गौरव दे. सर्व सैतानी बंधन प्रार्थना न करू देणारा दूर राह, येशूच्या नावाने. हो प्रभू, तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि हे देवा, तू प्रत्येकाला तू स्पर्श करत आहे. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना तू तुझ्या पवित्र नावामध्ये तू आशीर्वाद दे. प्रत्येक दासाला तू सहाय्य कर, प्रत्येक सेवकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रभू, तुझ्या लोकांसाठी तू आमची प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97-33-16-68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमीन. आमीन. देव आपल्याला व आपल्या परिवाराला आशीर्वादित करो. आमीन. आमीन. आमीन.